तर आता आपण करतोय मॅमचं हेअर कॅरेटिन फ्रिझीनेस कंट्रोलसाठी. तर तुम्ही बघू शकता मॅमचे हेअर थोडे इथे स्कॅन्टी आहे आणि खाली थोडे फ्रीझी आहे. हां करतो ना एस. तर आतमध्ये असे वेवी है, अंदर बहुत वेवी है. हाँ ठीक है, हो जाएगा. अब बांधते रहते ना ऐसा तो वेवी हो जाता है उधर ज़्यादा. ठीक है, तो कॅरेटिन स्टार्ट कर देते. जैसे मैंने बताया वो फॉलो करना है बाद में आपको. ठीक है. तर आता इकडे चालू आहे प्युरिफाईंग वॉश. जो वॉश म्हणजे करून आपण 5 मिनटं वेट करायचं असतं. तर आता ॲप्लिकेशन चालू आहे कॅरेटिनचं. इधर से आ जाओ. छोटे छोटे सेक्शन घेऊन ॲप्लिकेशन करायचं. रूट्सला लागू नाही द्यायचे प्रोडक्ट. हेअर 100% ड्राय करून घेतले आहेत आपण आणि प्रोडक्ट डॅब डॅब करून ॲप्लिकेशन करायचं. ॲप्लिकेशन करून कोंब करायचा म्हणजे सगळीकडे प्रोडक्ट स्प्रेड होतं. तर चला अशा प्रकारे आता आपण सगळ्या केसांमध्ये ॲप्लिकेशन करून घेऊया. मी पण आता ॲप्लिकेशनला जाते आणि ॲप्लिकेशन करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर आता चाललं आहे आयनिंग. ॲप्लिकेशन नंतर 50 मिनिट्ससाठी आपण ठेवलेलं. त्याच्यानंतर आपण 100% ड्राय केलं मीडियम हीटने आणि आता आपण आयनिंग करतो आहे. आणि आयनिंगचं पण टेम्परेचर हेअरवरती डिसाईड करतात. एक कूलर लावला आहे कारण की AC बंद ठेवली आहे. स्मोक सगळा होतो आहे ना प्रोडक्टमुळे. म्हणजे जास्त नाही पण थोडासा. तो अभी हो गया मैम का कैरेटिन. ये है फाइनल रिजल्ट. कैसा लगा आपको? मस्त. खुश हो गए मैम. तो देखो बिफोर आफ्टर तो आपको दिखेगा ही. हेयर में शाइन देखो कितना अच्छा है. वॉल्यूम भी आया, स्ट्रेट भी हुआ है. कैरेटिन स्ट्रेट हेयर के लिए नहीं होता है बट अगर थोड़े फाइन हेयर हो तो स्ट्रेट हो जाता है. तो मैम का रिज़ल्ट बहुत अच्छा आया है, आप देख सकते हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.